न्यूज के प्रायोजक है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापूर शहरातील वाहतूक विस्कळीत झालेले चिन्ह सतत दिसतच आहे। अशातच दहिटणे गावात देखील डंपर गाड्यांमुळे वाहतूक वाढली असून या खडी व क्रुशर वाहतूक करणाऱ्या डंपर गाड्यांचा हैदोस चालला आहे। दहिटणे गावातील गावकरी आज संतप्त भूमिका घेत डंपर गाड्यांचा रस्ता रोको करत खडी व क्रुशर वाहतूक करणाऱ्या गाड्या व काही काळ रोखून धरले। आरटीओ कारवाई, ओव्हरलोड, रॉयल्टी हे सर्व वाचण्यासाठीच डंपर गाड्या दहिटणे गावातून सर्रास वाहतूक करतात। गाड्यांमधून पडणारी खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली दिसून येते। पडलेल्या खडीमुळे अनेक अपघात होतात। गेल्या अनेक वर्षापासून हा त्रास दहिटणे गावकरी सहन करत आहेत। संतप्त गावकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया लोकप्रधान न्यूज समोर दिली आहे। माझं नाव लक्ष्मण दगडू रंधरे, राहणार दहिटणे, पंचशील नगर येथील रहिवासी आहे। तर आम्हाला दहिटणे गावातील नागरिकांना जड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि या जड वाहतुकीमुळं आणि ह्या खडी क्रेशरवरून जे गाड्या येतात भरून ओव्हरलोड होऊन येतात। जवळच आमच्या इथं शाळा आहे रस्त्यावर आणि मोठी वसाहत आहे, त्यामुळं लहान लेकरं ये जा रस्त्यावर करत आहेत आणि ह्या गाड्यामुळं आम्हाला भविष्यात मोठा त्रास होणार आहे किंवा अपघातही होऊ शकतो। ह्यासाठी प्रशासनाला मला विनंती आहे की यावर योग्य ते उपाय काढून वाहतुकीचे नियम जे आहेत त्या नियमानुसार ह्या गाड्या धावल्या पाहिजे। जड वाहतूक आमच्या गावातून गेली नाही पाहिजे। तसंच या जड वाहतुकीमुळं, या धुळीमुळं वातावरण अगदी दूषित होत आहे। ह्या दूषित कारणामुळं वेगवेगळे आजार जडत आहेत, त्यामुळे नागरिकांना विनाकारण हानिकारक त्रास होत आहे। या त्रासासाठी बचावण्यासाठी तसंच या एप्रिल महिन्यात आमचा उत्सव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आम्ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो। पंचशील तरुण मंडळाच्या वतीनं ही जयंती आम्ही मोठ्या उत्साहात पार पाडत असतो। या महिन्याभरात आमचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, आम्ही अशा विविध उपक्रमाने ही जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो। या उत्सवादरम्यान आम्ही रस्त्यावर आमच्या मोठमोठे कार्यक्रम होत असतात, तरी याच्यापासून आम्हाला योग्य ती सुरक्षा मिळावी आणि हे जड वाहतूक आमच्या गावातून बंद करण्यात यावे आणि याच्यापासून होणारा त्रास कायमचा बंद व्हावा हे मला प्रशासनाने विनंती आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय भीम। दहिटणे हदवाड विभाग गेल्या 15-20 वर्षापासून
अवैध वाहतूक म्हणलं तरी पण चालेल. या खडी मशीनवाल्यांची म्हणा, डस्ट म्हणा, किंवा जे पण खडी क्रशरचं काम आहे, अवैध वाहतूक आहे माझ्या हिशोबाने. कारण इतर रस्ता लहान असताना देखील याच रस्त्यावरून जायचं, डस्ट पडायची रोडवर पडते आहे, ते मुलं त्यावरून घसरून पडत आहेत, टू व्हीलरवाले घसरून पडत आहेत आणि धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. महापालिकेचा याच्यावरती लक्ष नाही आहे आणि विशेष करून RTO क्रमांक 1 पाटील आणि कुंभार साहेब यांनी विशेष जातीने यात लक्ष घालून या किती गाड्या ओव्हरलोड चालतात, गाड्याची किती पाशिंग आहे, यामुळं लोकांना काय त्रास होत आहे. आणि रोड 22 फुटाचा असताना देखील दुसरी गाडी पास होत नाही आहे, तरी पण ह्या गाड्या इथून वाहतूक होत आहे. यांना विशेष म्हणजे यांना पर्याय रस्ता म्हणून तुळजापूर रोड आहे, नॅशनल हायवे आहे असताना देखील यांची काय तर लागी बांधिलकी आहे म्हणून इकडून आतमधून जाऊन आपलं ओव्हरलोडचं पण वाचवत आहेत आणि अनलिगली हे सगळं काम चाललेलं आहे. याच्यामुळे शाळा इथं साईबाबा शाळा आहे, हे साईबाबा शाळा, नंतर इथं कॉर्नरचे घरं आहेत. या घरामध्ये जर आपण बघितलं तर एक 5-5 इंच इतकी धूळ बसलेली असते घरात. रोजचं 4 ते 5 वेळा महिलांना झाडू मारावं लागतं घरात. यांच्यामुळे जर होणारा त्रास आहे. आणि आताही गाड्या तुम्ही बघा, एकाही गाड्यावरती जे आहे ना का कापड झाकलेलं नाही आहे आणि डस्ट कशी गळती आहे हे सगळ्यांना लक्षात यायला लागलं आहे. तरी पण यावर कोण लक्ष द्यायला तयार नाही आहे. ह्याच्या अगोदर पण आम्ही सांगितलेलं होतं यांना की गाड्या तुम्ही इथून पाठवू नका, रोड लहान आहे, शाळा आहे, रस्त्यावरती घरं आहेत, तरी पण रोड शॉर्ट असताना देखील इथूनच गाड्या जातात. कारण का नॅशनल हायवेवरून ह्यांना RTOचं ओव्हरलोड वाचवायचं आहे. इथून आतून ह्यांना मार्ग आहे, हे मार्ग आतून काढून जे आहे ना ओव्हरलोडचं यांचे RTOचे ह्यांना हप्ते आहेत असं मला वाटतं आहे. कारण एकात पण RTOनं आतापर्यंत इथून खडी मशीन असताना देखील एका RTOनं पाटील असतील किंवा कुंभार साहेब असतील यांना जातीनं लक्ष कधी दैठणे विभागाकडे ओव्हरलोड गाड्याकडचं लक्ष दिलेलं नाही आहे. या प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की यात हानी होण्याची 100% शक्यता आहे. शाळा असल्यामुळं टू व्हीलरच्या वाहतुकीमुळं आणि घराचे डस्ट उडत आहे, धुळीचं साम्राज्यामुळं आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेनं आणि RTOनं यात जातीनं लक्ष घालून ही अवैध वाहतूक इथून थांबवावी आणि यांना पर्यायी मार्ग तुळजापूर रोड आहे, त्या तुळजापूर रोडवरून हे जावे ही नवीन विनंती. आज ही फक्त आम्ही सांगत आहोत. ह्याच्यानंतर जर इथून वाहतूक चालू राहिली तर आम्ही जोडवाईपेठ पोलीस स्टेशनला अर्ज देणार, त्यानंतर आरोग्य खात्याला एक अर्ज देणार नाही आणि RTOला एक अर्ज देऊन आम्ही जे आहे नाही का एक अल्टिमेटम देऊन तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे. कारण आता आम्ही निवेदन कुठलं न देता हे आंदोलन केलेलं आहे. तरी पण ह्यात जातीत लक्ष घालून महापालिकेला आणि RTOने हे वाहतूक थांबवावी ही नम्र विनंती. जय भीम, जय हिंद. पाटप्प 5:30ला आल्यापासून हे झाडते, इकडनं झाडं जो काही इकडनं गाड्या येतातच, असं झाडून काढलं की डस्ट पडतं याच्या रोडला. किती मन आम्ही झाडाचं सारखं, आता हे रोजचंच आहे बाबा, एक दिवसाचं नाही की बाबा हे झाडलं डस्ट निघून जाईल. यांच्या इळभर गाड्या चालूच असतात, अशा एक 80-90 तर गाड्या येत असतील इकडं. कचरा कमी आहे पण डस्ट जास्त आहे इथं. 5:30 ते 11पर्यंत आम्ही इथंच असतो. पूर्ण मनीषा श्रीकांत चंदनशिवे, महानगरपालिकेचे हां ठेकेदार कोण आहेत? ठेकेदार महापालिका सरकारी हां काय प्रॉब्लेम काय तिथे? डस्टच पडतंय बघा पूर्ण रोडला. आम्ही दररोज झाडतो, पूर्ण आम्हाला इन्फेक्शन व्हायला ह्याचं डस्टचं. किती मन झाडायचं हे, आम्ही आजारी पडालो. ह्याला मास्क दिलंय, पूर्ण दिलंय, आम्ही घालून बी हे नाका तोंडात आमच्या चाललंय. आम्ही येतोय सकाळी अंगठा केल्या आम्ही इकडे झाडाला येतोय. नमस्कार, मी दैठणे 25 नगर या परिसरात आम्ही रहिवासी असून इथं कॉर्पोरेशनचा रस्ता आहे. त्या रस्त्याने जड वाहनांची सारखी गर्दी राहते आणि जवळच इथं दैठणे परिसरात शाळा आहे, तर मुलं ये जा करतात त्या शाळेत आणि लहान मुलं पण इथं भरपूर खेळतात. तर भरपूर वाहनांची गर्दी इथं झालेली आहे आणि याच्यामुळे आम्हा सगळ्या महिलांना आणि इथल्या रहिवाशांना भरपूर त्रास होत आहे. आणि बारीक हे जे डस्ट वगैरे इथून जाते ह्या जड वाहनातून, त्यातून जे खडे पडतात ते खडे देखील मुलांना लागत आहे जाता येता. आणि ह्याचा हा त्रास भरपूर इथं महिलांना आणि मुलांना देखील होत आहे. आणि त्याच्यामुळे आणि ह्या जड वाहनामुळे आणि जी धूळ जी उडती त्या धुळीमुळे भरपूर त्रास, सर्दी, खोकला, ॲलर्जी ह्याची होत आहे. आणि लहान मुलांना पण भरपूर त्रास व्हायला लागला आहे, त्यांच्यामुळं त्याची तब्येत बिघडत चाललेली आहे. तरी माझी विनंती आहे की याचं तुम्ही काहीतरी नियोजन करावं
एवढंच. शाळेतील लहान मुलांना देखील त्रास होत आहे. तरी आम्ही नियोजन म्हणजे आम्ही एक पत्र दिलं होतं तर त्याच्याबद्दल काही आम्हाला काही कळलं नाही आहे. हां, आणि गाड्या मात्र खूप फास्ट जात आहेत. यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।